नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 10. वाहतूक म्हणजे काय आणि वाहतुकीचे विविध प्रकार स्पष्ट करा. बघा, कोणताही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये वाहतुकीचा समावेश असतोच. वाहतूक हा प्रत्येक व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. तर ह्या प्रकरणामध्ये किंवा ह्या प्रश्नामध्ये आपल्याला बघायचं आहे की वाहतूक काय असते आणि कोणकोणत्या मार्गे कोणकोणत्या प्रकारे वाहतूक केली जाते. बघा, वाहतूक दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांची, प्राण्यांची किंवा मालमत्तेची ने आण करणे अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे आणण्याचे साधन म्हणून दळणवळण परिभाषित केले जाऊ शकते. वाहतूक त्याला दुसरा शब्द वापरला जातो दळणवळण. तर वाहतूक म्हणजे काय? एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांची ने आण करणे म्हणजे वाहतूक, किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांची, प्राण्यांची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेची ने आण करणे म्हणजे वाहतूक होय. व त्यामध्ये वाहतुकीमध्ये एका ठिकाणी असलेली माणसं, एका ठिकाणी असलेली प्राणी, एका ठिकाणी असलेली मालमत्ता, एका ठिकाणी असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे, त्याला आपण वाहतूक असे म्हणतो. त्यालाच आपण दळणवळण असे देखील म्हणत असतो. तर वाहतुकीमुळे एका ठिकाणी असलेल्या वस्तू, एका ठिकाणी असलेली माणसं, एका ठिकाणी असलेले प्राणी आपल्याला दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेता येतात. आता वाहतुकीचे प्रकार बघा. सामान्यतः वाहतुकीचे काम रेल्वे मार्ग, रस्ता, जलमार्ग आणि हवाई मार्ग मार्फत होते. वाहतुकीचे प्रकार खालील प्रमाणे आहेत. आता सामान्यतः वाहतूक म्हटल्यानंतर आपल्याला त्याचे 4 प्रकार पटकन लक्षात येतात. एक म्हणजे रेल्वे मार्गाची वाहतूक, रस्ते मार्गाची वाहतूक, जलमार्गाची वाहतूक आणि हवाई मार्गे केली जाणारी वाहतूक. ह्या 4 मार्ग आपल्याला पटकन लक्षात येतात, कारण की हे पारंपरिक मार्ग आपण वाहतुकीचे बघितलेले आहेत. परंतु जसं जसं विज्ञानाने प्रगती केली त्यानुसार वाहतुकीचे जे मार्ग आहेत, वाहतुकीचे जे प्रकार आहेत, त्यामध्ये देखील बदल झालेला आहे. मग आता बघूया वाहतुकीचे एकूण किती प्रकार आहेत आणि कोणते आहेत. पहिलं दिलेलं आहे रस्ता वाहतूक किंवा त्याला भूपृष्ठ वाहतूक असे देखील म्हणतात. दुसरं आहे रेल परिवहन म्हणजे रेल्वे वाहतूक. तिसरं आहे जल वाहतूक. चौथा आहे हवाई वाहतूक. पाचवा आहे मोनोरेल आणि मेट्रो. सहावा आहे रोपवे आणि सातवा आहे पाईप लाईन. तर अशा प्रकारे वाहतुकीचे एकूण 7 प्रकार दिलेले आहेत. ह्यापैकी प्रकार क्रमांक 5 मोनोरेल, रोपवे आणि पाईपलाईन हे जे 3 प्रकार दिलेले आहेत, जे शेवटी दिलेले आहेत, हे 3 प्रकार नवीन प्रकार आहेत आणि आधीचे जे प्रकार दिलेले आहेत 4 प्रकार ते पारंपरिक प्रकार आहेत. पुढे बघा, पहिला आहे रस्ते किंवा भूपृष्ठ वाहतूक. रस्ते म्हणजे भूपृष्ठावर लोकांना अथवा ठिकाणांना एकमेकांशी जोडले जाणारे साधन होय. इतर वाहतुकीच्या तुलनेत रस्ते वाहतूक अधिक सक्षमपणे सेवा प्रदान करतात. म्हणजे अनेक प्रकारच्या वाहतुकीचे प्रकार आहेत. आपण 7 प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, पण त्यापैकी सर्वात जास्त प्रकार जर कोणता वापरला जात असेल तर तो म्हणजे रस्ते वाहतूक किंवा भूपृष्ठ वाहतूक. रस्ते वाहतुकीमध्ये बैलगाडी, सायकल, रिक्षा, बस, मोटार, टेम्पो इत्यादी विविध साधने वापरली जातात. आता आपण बघतोय रस्ते वाहतूक याबाबत आपल्याला तुम्हाला फार काही सांगण्याची गरज नाही, कारण की रस्ते वाहतूक याचा वापर आपण सर्वच जण सतत करत असतो. रस्ते वाहतुकीमध्ये बैलगाडीचा वापर केला जातो, सायकलचा वापर केला जातो, गाडी असेल, 2 व्हीलर असेल त्याचा वापर केला जातो, रिक्षा असेल, बस असेल, मोटार असेल, मोठा टेम्पो असेल, या सर्वांचा वापर रस्ते वाहतुकीमध्ये केला जातो. भारतामध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी जलद संक्रमण प्रणाली बस ऑन रॅपिड ट्रान्झिट BRT सुरू केल्या आहेत.
आता बऱ्याच ठिकाणी BRT सुरू केलेले आहेत, म्हणजे जलद संक्रमण प्रणाली. म्हणजे त्या ठिकाणी जसे आपल्याकडे मुंबईला लोकल चालू असतात, पालघरला देखील लोकल चालू असतात, त्या प्रकारे त्या ठिकाणी बसेस चालू असतात. थोड्या थोड्या अंतरासाठी, म्हणजे अतिशय कमी अंतरावर त्याचे स्टॉप दिलेले असतात. ती BRT हा प्रकार असतो. भारतामध्ये ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरले आहे, जे देशाचा आर्थिक कणा आहेत. आता भारतामध्ये जे रस्ते आहेत त्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग. म्हणजे जर आपण मनोरकडचा जर रस्ता बघितला तर तो कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग आहे. बरोबर. मनोर आणि मुंबई आणि अहमदाबाद याला जोडणारा जो रस्ता आहे तो नॅशनल हायवे आहे, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे. तर ज्या प्रकारे तो रस्ता कोणी केलेला आहे? राज्य सरकारने केलेला आहे का केंद्र सरकारने केलेला आहे? बरोबर. त्या रस्त्याचे निकष काय आहेत त्यानुसार त्याचा प्रकार ठरत असतो. आणि जे काही रस्ते आपल्या देशामध्ये तयार होतात, मग ते ग्रामीण रस्ते असतील किंवा राज्यमार्ग असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असतील, हे सर्व जे रस्ते आहेत ते आपल्या देशाचा आर्थिक कणा आहे. कारण की रस्ते आहेत म्हणून दळणवळण शक्य आहे, रस्ते आहेत म्हणून मालाची वाहतूक आपण करू शकतो, आणि दळणवळण शक्य आहे म्हणूनच आपण ह्या सर्व गोष्टी करणे शक्य होतं. म्हणजे आज ज्या काही कंपन्या चालू आहेत किंवा ज्या प्रकारे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काम करण्यासाठी जाऊ शकतात, ते फक्त रस्ते वाहतुकीमुळे शक्य होतं. म्हणजे रेल्वे वाहतूक देखील त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे, परंतु रस्ते वाहतूक हा त्यामधला सर्वात महत्वाचा भाग आहे. भारतामध्ये भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरातील भूपृष्ठभागाच्या वाहतुकीचा विकास करते. आता भारतामध्ये भूपृष्ठ वाहतूक म्हणजे रस्ते वाहतूक मंत्री त्या प्रकारच्या मंत्रालय असतं, आणि ते मंत्रालय काय करतं? कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे रस्ते बनवले पाहिजे त्याचा विचार करत असतं आणि रस्त्याचा विकास करत असते. आता फायदे आणि तोटे बघा. आधी आपण फायदे बघूया रस्ते वाहतुकीचे. इतर वाहतुकीच्या तुलनेत हे स्वस्त साधन आहे. म्हणजे इतर रेल्वे जरी बघितलं, बरोबर, रेल्वे तयार करण्यासाठी, रेल्वे रूळ टाकण्यासाठी आणि रेल्वे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो, पण त्या मानाने रस्ते बनवण्यासाठी येणारा खर्च काय असतो? हा अतिशय कमी असतो. नाशवंत वस्तूंची कमी वेळात कमी अंतरासाठी वाहतूक केली जाऊ शकते. आणि ज्या नाशवंत वस्तू असतील, म्हणजे भाजीपाला असेल, बरोबर, तो गावामध्ये तयार झालेला भाजीपाला जर आपल्याला मार्केटमध्ये आणायचा आहे तर रस्ते वाहतूकच उपयोगी पडणार आहे. कारण की गावागावामध्ये रेल्वे वाहतूक पोहोचलेली नाही. गावागावामधून आपण हवाई वाहतूक करू शकत नाही. म्हणजे गावामध्ये, खेडेपाड्यामध्ये जो काही कच्चा माल तयार झालेला आहे, शेतीमाल तयार झालेला आहे, तो शेतीमाल आपल्याला जर शहरापर्यंत पोहोचवायचा असेल तर रस्ते वाहतूक उपयोगी पडते. म्हणजे ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या नाशवंत वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रस्ते वाहतूक अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. तिसरं आहे, रस्ते वाहतूक हे लवचिक साधन आहे, कारण मालाचे कोणत्याही स्थानावर चढ उतार करता येते. रस्ते वाहतूक घराच्या घरापर्यंत आपल्याला सेवा देऊ शकते. म्हणजे ते लवचिक साधन आहे. पाहिजे त्या ठिकाणी आपण थांबू शकतो, पाहिजे त्या ठिकाणाहून आपण माल उतरवू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी आपण माल चढवू शकतो. म्हणजे रस्ते वाहतूक ही काय आहे? लवचिक आहे. रेल्वे वाहतुकीचं तसं आहे का? नाही. रेल्वे पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येणार आहे का? नाही. त्याची स्थानक ठरलेली असतात, त्या ठिकाणीच ती थांबत असते. हवाई वाहतूक, विमानामार्गे जी वाहतूक केली जाते, विमानं कोणत्याही ठिकाणी थांबवणे शक्य आहे का? शक्य नाही. म्हणून रस्ते वाहतूक ही अतिशय सोयीस्कर असते, कारण की ती लवचिक असते. पाहिजे त्या ठिकाणी आपण थांबवून आपलं जे काम आहे, म्हणजे माल चढवायचा असेल, माल उतरवायचा असेल, ते काम आपण करू शकतो. रस्ते वाहतूक घरापर्यंत, घरोघरी पोहोचणारे साधन आहे, आणि जसं आधी सांगितल्याप्रमाणे ते लवचिक आहे, आणि त्यामुळे ते प्रत्येकाच्या घराच्या दारापर्यंत आपण पोहोचू शकतो. आपण म्हणतो आपल्या घराच्या दारापर्यंत आपण आपल्या गाड्या नेऊ शकतो. म्हणजे तिथनं आपण मालाची वाहतूक करू शकतो, तिथनं आपण माणसांची वाहतूक करू शकतो, तिथनं आपण प्राण्यांची वाहतूक करू शकतो. म्हणजे रस्ते वाहतूक ही अतिशय सोयीस्कर साधन आहे. लोकांना दळणवळणाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लोकांना मदतगार होते. आणि इतर कोणतेही साधन नसेल
तरी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे रस्ते वाहतूक. आपण चालत जातो, रस्त्याने आपण चालत देखील जाऊ शकतो, ती देखील एक प्रकारची काय झाली, वाहतूकच झाली. तोटे बघा, मर्यादित वाहन क्षमतेमुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक किफायतशीर नाही. हा, रस्ते वाहतूक फायदेशीर आहे का? प्रश्नच नाही, रस्ते वाहतूक फायदेशीर आहेच, परंतु त्याचे काही तोटे देखील आहेत. जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की वाहन क्षमता त्याची कमी असते. आपण फार मोठ्या प्रमाणात माल रस्ते वाहतुकीमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही, आणि जर न्यायचाच असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यानुसार मोटारींची गरज लागणार आहे. जसं रेल्वे वाहतुकीमध्ये काय केलं जाऊ शकतं, मोठ्या प्रमाणात माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकाच वेळी नेलं जाऊ शकतं. रस्ते वाहतुकीमध्ये ते मात्र शक्य होत नाही. रस्ते वाहतुकीद्वारे अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी जास्त खर्च येतो. आणि दुसरा तोटा असा आहे की रस्ते वाहतुकीमध्ये जर आपल्याला अवजड वस्तूंची वाहतूक करायची असेल, अवजड म्हणजे वजनाने जड असलेल्या आणि त्याचबरोबर मोठ्या साईजच्या, बरोबर, यांची साईज, ज्या वस्तूंची साईज अतिशय मोठी आहे, अशा प्रकारच्या वस्तू जर आपल्याला रस्ते मार्गे न्यायच्या असतील तर त्यासाठी येणारा खर्च काय असतो, हा जास्त असतो. तिसरं, पूर, पाऊस, दरड कोसळणे यासारख्या प्रतिकूल हवामानामुळे रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम होतो. आणि जर पूर आला असेल, दरड कोसळत असेल, अशा प्रकारे जर कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, नैसर्गिक आणीबाणी आली असेल, तर त्यावेळी त्याचा सर्वात मोठा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर होत असतो. रस्ते अपघाताची समस्या ही गंभीर व सामान्य आहे. बघा, रस्ते वाहतुकीचा दुसरा एक अतिशय महत्वाचा तोटा म्हणजे वारंवार होणारे अपघात. रेल्वेचे अपघात होत नाहीत का? होतात, परंतु त्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. हवाई अपघात होत नाहीत का? ते देखील होतात, परंतु त्याचं प्रमाण देखील अतिशय कमी असतं. परंतु रस्ते वाहतुकीमध्ये अपघाताचे प्रमाण हे अतिशय जास्त आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. आपल्याकडील रस्त्यांचा दर्जा खराब असतो, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात, आणि बेजबाबदार वाहन चालक हे त्यामधलं अतिशय महत्वाचं कारण आहे. म्हणजे आपल्याकडे रस्त्याने गाडी चालवण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियम असतात हे देखील चालकांना माहिती नसतं. म्हणजे नियम नसल्यासारखे चालक चालवत असतात. बेजबाबदारपणे गाडी चालवणे हे देखील रस्ते अपघातासाठी महत्वाचं कारण आहे. पाचवा आहे, वाहतुकीच्या दळणवळणामधून निघणाऱ्या उत्सर्जनामुळे प्रदूषण होते, ज्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आणि पाचवा ते देखील अतिशय महत्वाचं आहे की कंपन्यांद्वारे देखील प्रदूषण होत आहे, त्यामध्ये काही दुमत नाही. परंतु प्रदूषण वाढण्याचं महत्वाचं दुसरं कारण म्हणजे रस्ते वाहतूक. आज प्रत्येक घरामध्ये आपण बघितलं तर गाड्या असणार आहेत, 2 व्हीलर असणार आहे, 4 व्हीलर असते, आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीमध्ये ज्या गाड्यांचं प्रमाण आहे ते अतिशय जास्त वाढलेलं आहे, आणि त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आणि त्या प्रदूषणाचा परिणाम लोकांवर होत आहे, त्या प्रदूषणाचा परिणाम प्राण्यांवर होत आहे, आणि त्या प्रदूषणाचा परिणाम भूपृष्ठावर देखील होत आहे. आणि म्हणून आपण बघतो प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक वेळा म्हणजे दिल्ली सरकारने तसा प्रयोग केलेला आहे की प्रदूषण कमी व्हावं यासाठी ऑड इव्हन ह्या प्रकारची पद्धत त्या ठिकाणी अवलंबलेली आहे. आता ऑड इव्हन म्हणजे काय, की समजा सोमवारी ज्या गाडीच्या शेवटचा नंबर ऑड असेल, ऑड म्हणजे काय, ज्याला आपण विषम म्हणतो, 1 3 5 7 9, म्हणजे गाडीच्या जर तुमच्या शेवटचा नंबर ह्यापैकी असेल तर ते सोमवारी गाड्या चालवतील. आणि ज्या गाड्यांच्या शेवटचा नंबर समजा सम असेल, ज्याला इव्हन म्हटलं जातं, म्हणजे 0 2 4 6 8 असा असेल तर त्यांनी मंगळवारी गाडी चालवायची. अशा प्रकारे अल्टरनेट दिवशी, वेगवेगळ्या दिवशी गाडी चालवण्याचा पर्याय दिल्ली सरकारने केलेला आहे. आणि त्याद्वारे प्रदूषण रस्ते वाहतुकी मार्गे जे काही प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत असते. दुसरं आहे रेल्वे वाहतूक. रेल्वे मार्गावर माल व प्रवाशांच्या वाहतुकीस रेल्वे वाहतूक असे म्हणतात. आपल्या देशामध्ये भूवाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे वाहतुकीचे एक महत्वपूर्ण स्थान आहे, आणि लांब पल्ल्याच्या वस्तू आणि प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे वाहतूक हा विश्वासार्ह प्रकार आहे.
आता रेल्वे वाहतूक ही देखील भू वाहतुकीचा प्रकार आहे, कारण की रेल्वे रूळ जे असतात ते कशावर असतात, जमिनीवर असतात, भूपृष्ठावर असतात. आणि जेव्हा आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे वाहतूक ही अतिशय विश्वासार्ह प्रकार आहे. म्हणजे वाहतुकीचा अतिशय विश्वासार्ह जर प्रकार असेल तर तो म्हणजे रेल्वे वाहतूक. वेगवान देखील आहेच आणि तेवढाच विश्वासार्ह देखील आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये अपघाताचं जे प्रमाण आहे ते देखील रस्ते वाहतुकीच्या मानाने अतिशय कमी आहे. भारतामध्ये रेल्वे मंत्रालय देशभरातील रेल्वे वाहतुकीच्या विकासासाठी लक्ष देते. भारतामध्ये स्वतंत्र असं रेल्वे मंत्रालय असतं, त्यासाठी रेल्वे मंत्र्याची नेमणूक केली जाते आणि रेल्वे मंत्रालयाद्वारे कोणकोणत्या ठिकाणी रेल्वे कशा प्रकारे वाढवल्या पाहिजेत, रेल्वेचा कशा प्रकारे विकास करता येईल याकडे लक्ष देण्याचं काम रेल्वे मंत्रालय करत असते. भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या गाड्या जसे प्रवासी गाड्या, मेल, एक्सप्रेस आणि मालवाहू गाड्या चालवितात. आता आपण बघितलं विविध प्रकारच्या गाड्या असतात, त्यामध्ये प्रवासी गाड्या असतात, काही पॅसेंजर गाड्या असतात ज्या सर्व स्टेशनवर बहुधा थांबत असतात, एक्सप्रेस गाड्या असतात ज्या अतिशय कमी स्टेशनवर थांबत असतात, बरोबर. आणि मालवाहू गाड्या देखील असतात, त्याला आपण गुड्स असं म्हणत असतो, मालवाहू गाड्या ज्यामधून विविध प्रकारचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केला जातो. काही लोकप्रिय गाड्या म्हणजे राजधानी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस आणि सुट्टीकालीन गाड्या होय. आणि अनेक प्रकारे लोकप्रिय गाड्या देखील आहेत. राजधानी एक्सप्रेस हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलंच असेल, जी अतिशय वेगाने जात असते. दुरंतो एक्सप्रेस असेल, शताब्दी एक्सप्रेस असेल, इंटरसिटी एक्सप्रेस असेल, मुंबई पुणे या दरम्यान चालणारी इंटरसिटी एक्सप्रेस असेल, आणि काही सुट्टीकालीन गाड्या देखील आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे काही विशेष गाड्या चालवते, जसे की पॅलेस ऑन व्हील राजस्थान, डेक्कन ओडिसी महाराष्ट्र आणि महाराजा एक्सप्रेस इत्यादी. आता विविध प्रकारचे पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटनाला जाण्यासाठी आपण रस्ते मार्गाचा देखील वापर करू शकतो, परंतु रेल्वे मार्गे जर आपण प्रवास केला तर आपल्याला थकवा कमी येतो आणि त्याचबरोबर अपघाताचे देखील प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे ती देखील चिंता राहत नाही. आणि रेल्वे मार्गातून किंवा रेल्वेचा वापर करून पर्यटनाला चालना कशा प्रकारे देता येईल आणि त्यासाठी काही विशेष ज्या रेल्वे आहेत त्या सरकारने चालू केलेल्या आहेत, जसं पॅलेस ऑन व्हील, डेक्कन ओडिसी आणि महाराजा एक्सप्रेस, अशा विविध प्रकारच्या ज्या रेल्वे आहेत त्या सरकारने चालू केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे जे पर्यटन स्थळ आहेत त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता रेल्वे वाहतुकीचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. बघा फायदे बघूया. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हा सोयीस्कर साधन प्रकार आहे. म्हणजे जर आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक ही जास्त सोयीस्कर आहे, कारण की रेल्वेने जर आपण लांबचा प्रवास करत असेल तर आपल्याला थकवा अतिशय कमी येतो. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे अपघाताचं प्रमाण देखील काय आहे, अतिशय कमी आहे. भारी आणि अवजड वस्तू मोठ्या प्रमाणात वाहून नेण्यासाठी हे वाहतुकीचे उपयुक्त साधन आहे. आणि जर आपल्याला अवजड वस्तू न्यायच्या असतील, वजनाने जड वस्तू न्यायच्या असतील, मोठ्या आकाराच्या वस्तू न्यायच्या असतील तरी देखील रेल्वे वाहतूक हे अतिशय महत्वाचं साधन आहे. रस्ता वाहतुकीच्या तुलनेने वेग जास्त असतो आणि जर आपण वेग ही बाब जर विचारात घेतली तर रेल्वेचा वेग हा रस्ते वाहतुकीपेक्षा हा अतिशय जास्त असतो. प्रतिकूल हवामानाचा या साधनावर विपरीत परिणाम होत नाही. आता प्रतिकूल हवामान म्हणजे पूर येणे, बरोबर, किंवा दरड कोसळणे, याचा परिणाम अजिबातच रेल्वेवर होत नाही असं आहे का? तर असं अजिबात नाही. रेल्वेवर देखील पूर असेल तर त्याचा परिणाम होत असतो, दरड कोसळणे याचा परिणाम रेल्वेवर होत असतो, परंतु रस्ते वाहतुकीच्या मानाने रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम हा कमी आहे. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही लिहिणार असाल तर असा लिहा की प्रतिकूल हवामानाचा या साधनावर विपरीत परिणाम कमी प्रमाणात होतो. होत नाही असं म्हणता येईल का? असं अजिबात म्हणता येणार नाही. तर आपल्याला काय म्हणता येईल? कमी प्रमाणात होतो.
म्हणजे रस्ते वाहतुकीच्या मानाने रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम हा कमी प्रमाणात होतो, अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. पाचवं, सदर वाहतुकीमध्ये वस्तूंची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित असते. आणि त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीमध्ये जी वस्तू असतात त्यांची सुरक्षितता ही सुनिश्चित असते, म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिलं जातं. आता तोटे बघा. पहिलं, वस्तू मालाच्या आणि प्रवाशांच्या कमी अंतरावर वाहतुकीसाठी हे तुलनेने महान साधन आहे. महानच्या ऐवजी काय करायचं आहे? महाग. महानच्या ऐवजी काय लिहायचं आहे? महाग. म्हणजे कमी अंतरासाठी हे उपयोगी नाही. म्हणजे समजा मला फक्त 1 किलोमीटर पर्यंत जायचं आहे, त्या ठिकाणी रेल्वे वाहतूक उपयोगी नाही, ती आपल्याला महाग पडणार आहे. त्याऐवजी आपल्याला रस्ते वाहतूक ही अतिशय सोयीस्कर पडणार आहे. रेल्वे वाहतूक देशाच्या दुर्गम भागात उपलब्ध नाही. दुसरा तोटा म्हणजे दुर्गम भागामध्ये रेल्वेचं जाळं नाही. खेड्यापाड्यापर्यंत रेल्वे पोहोचलेल्या नाहीत. रस्ते वाहतूक मात्र सर्व ठिकाणी पोहोचलेला आहे, परंतु रेल्वे वाहतूक ही दुर्गम भागात पोहोचलेली नाही, ती शहरापर्यंतच मर्यादित राहिलेली आहे. रेल्वे वाहतुकीस अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. आधी सांगितल्याप्रमाणे रेल्वेमध्ये अपघाताचं प्रमाण हे कमी आहे, परंतु जेव्हा केव्हा या ठिकाणी अपघात होतो तेव्हा त्या ठिकाणी जीवितहानी होण्याचं प्रमाण जास्त असतं. का? कारण की रेल्वेमध्ये प्रवासी संख्या काय असते? जास्त असते. आणि त्याचबरोबर जर रेल्वे अशा प्रकारे रेल्वे वाहतुकीमध्ये अपघात झाला तर वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसतो. चौथा आहे, रेल्वे गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावत असल्या कारणाने वेळेची लवचिकता दिसून येत नाही. आणि रेल्वेचं काय? विशिष्ट अशा प्रकारचे एक वेळापत्रक असतं आणि त्या वेळेनुसारच रेल्वे ह्या जात असतात. रस्ते वाहतुकीमध्ये तसं नसतं. आपल्याला पाहिजे त्यानुसार बस असतात, त्या बसेस असतात, त्यांचं काही ठिकाणी काय असतं? वेळापत्रक ठरलेलं असतं. परंतु जर आपली स्वतःची गाडी असेल किंवा आपण भाड्याने गाडी घेतली तर पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यानुसार वेळेनुसार आपल्या वेळेनुसार आपण त्या गाडीमध्ये प्रवास करू शकतो. परंतु रेल्वे वाहतुकीचं तसं नसतं. त्यामध्ये एका ठराविक वेळ ज्या असतात त्या वेळेलाच आपण प्रवास करावा लागतो. रेल्वे सेवा घरापर्यंत सेवा देऊ शकत नाही. आणि कोणाच्या घरापर्यंत रेल्वे जातं असं आपण कधी ऐकलेलं आहे का? नाही. घरापर्यंत आपल्याला रेल्वे सेवा ही सेवा पुरवत नाही. परंतु रस्ते वाहतुकीमध्ये ज्या गाड्या असतात, ज्या मोटारी असतात, त्या आपल्याला आपल्या घरापर्यंत सेवा देऊ शकतात. तर अशा प्रकारे रेल्वे वाहतुकीचे देखील काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. वाहतुकीचा तिसरा प्रकार आहे हवाई वाहतूक. हवाई वाहतुकीमध्ये विविध वाहतूक साधने जसे की प्रवासी विमान, मालवाहक विमान, हेलिकॉप्टर वापरून सामान व प्रवाशांची हवाई मार्गाद्वारे ने-आण केली जाते. आता हवाई वाहतूक या प्रकारामध्ये विविध प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो. म्हणजे विमानांचा वापर केला जाऊ शकतो, तसेच हेलिकॉप्टरचा देखील वापर केला जाऊ शकतो. काही विमानं ही प्रवासी विमानं असतात, म्हणजे ज्यामध्ये फक्त प्रवाशांचीच वाहतूक केली जाते. आणि काही विमानं हे फक्त मालवाहक विमान असतात, ज्यामध्ये मालाची वाहतूक केली जाते, म्हणजे एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जातो. हा वाहतुकीचा एक वेगवान प्रकार असून देखील घराजवळ सेवा देऊ शकत नाही. आता हवाई वाहतूक हा वाहतुकीमधला सर्वात वेगवान प्रकार आहे, परंतु त्यामधला एक मोठा तोटा असा आहे की हवाई वाहतूक प्रत्येकाच्या घरापर्यंत सेवा देऊ शकत नाही. टेकडी आणि डोंगराळ प्रदेशात जेथे इतर प्रकारचे वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नाहीत, तेथे हवाई वाहतूक महत्वपूर्ण आणि सोयीस्कर मालवाहतूक साधन आहे. आता बघा, ज्या ठिकाणी डोंगराळ प्रदेश असेल, टेकडी असेल आणि त्या ठिकाणी रस्ता तयार करणे शक्य नसेल, रेल्वे तयार करणे शक्य नसेल, रेल्वेचे रूळ टाकणे शक्य नसेल, अशा ठिकाणी हवाई वाहतूक माल पोहोचवण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतं. आपत्कालीन परिस्थिती जसे की युद्ध, वैद्यकीय, नैसर्गिक आपत्ती, बचाव कार्य इत्यादी परिस्थितीत हवाई वाहतूक सोयीस्कर असते.
आणि हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की कोणत्याही प्रकारची जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, म्हणजे पूर आला असेल, भूकंप झाला असेल, अशा वेळी काय होतं, रस्ते वाहतूक विस्कळीत होते. बरोबर, पूर आला असेल तर आपण रस्त्याने वाहतूक करू शकतो का? करू शकत नाही. रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत होते आणि अशा वेळी हवाई वाहतूक अतिशय चांगल्या प्रकारे आपलं काम करत असते. हवाई वाहतुकीचे देशांतर्गत वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते. आता हवाई वाहतुकीचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे देशांतर्गत वाहतूक, म्हणजे भारतामध्ये केली जाणारी वाहतूक म्हणजे देशांतर्गत वाहतूक, आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय वाहतूक, एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे केली जाणारी वाहतूक, म्हणजे भारतामधनं अमेरिका या ठिकाणी केली जाणारी वाहतूक, ही झाली आंतरराष्ट्रीय वाहतूक. हवाई वाहतूक ही निश्चित हवाई मार्गावरच केली जाते. म्हणजे आपल्याला जरी वाटत असलं की विमानं आहेत ते आकाशामधून जात आहेत, म्हणजे त्यांचा मार्ग नसेल, असं नसतं. तर त्यांचा देखील एक निश्चित असा मार्ग असतो. आपल्याला तो दिसत नाही, बरोबर, परंतु त्यांचा देखील एक निश्चित मार्ग असतो आणि त्या मार्गानेच त्यांना प्रवास करायचा असतं. असं नाही की आकाश मोकळं आहे, चला कुठूनही जाऊया आपण, असं आपल्याला करता येत नाही. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्था देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर सेवा देत आहेत. आणि हवाई वाहतुकीमध्ये देशातीलच नव्हे तर परदेशातील म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था देखील, आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील विविध प्रकारच्या सेवा आपल्या देशामध्ये देत आहेत. उदाहरणार्थ बघा, राष्ट्रीय सेवा देणारे आहेत एअर इंडिया सार्वजनिक क्षेत्र, स्पाइस जेट खाजगी क्षेत्र. म्हणजे इथे फक्त उदाहरण घेतले आहे की भारतातील कोणती कंपनी आहे, तर एअर इंडिया ही कंपनी ही सरकारच्या मालकीची आहे. ती आपल्याला हवाई वाहतुकीची सेवा पुरवत असते, बरोबर. त्याचप्रमाणे स्पाइस जेट ही देखील ही एक हवाई वाहतूक करणारी कंपनी आहे आणि ती खाजगी कंपनी आहे, आणि ती हवाई वाहतूक करणारी एक खाजगी कंपनी आहे आणि ती भारतीय कंपनी आहे. आता आंतरराष्ट्रीय कंपन्या कोणत्या आहेत, जसं की क्वांटस एअरवेज लिमिटेड, ऑस्ट्रेलियाची सार्वजनिक कंपनी, ही देखील भारतामध्ये सेवा देत आहेत. तर ह्या फक्त 3 कंपन्यांची उदाहरणं दिलेली आहेत. अशा अनेक कंपन्या भारतामध्ये कार्यरत आहेत आणि हवाई वाहतुकीच्या सेवा देत आहेत. आता हवाई वाहतुकीचे फायदे आणि तोटे बघूया. सर्व वाहतुकीच्या प्रकारामधील हे सर्वात वेगवान साधन आहे. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय, हे सर्वात वेगवान साधन आहे. आणि आपल्याला हवाई वाहतुकीचा वेग हा आपल्याला माहिती आहे की एका दिवसामध्ये आपण भारतामधून अमेरिकेमध्ये पोहोचू शकतो किंवा इतर देशातील ठिकाणी आपण पोहोचू शकतो. युद्ध आणि आपत्कालीन परिस्थितीत हवाई वाहतूक महत्वाची भूमिका बजावते, कारण बचावाच्या उद्देशाने किंवा प्रभावित भागात त्वरित सेवा देण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे. म्हणजे ज्यावेळी युद्ध असेल किंवा कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली असेल, मानवनिर्मित आपत्ती आली असेल, पूर आला असेल, भूकंप झाला असेल, अशा वेळी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक ही विस्कळीत होते. रेल्वेने वाहतूक करणे शक्य होत नाही, रस्त्याने वाहतूक करणे शक्य होत नाही. अशा वेळी हवाई वाहतूक अतिशय उपयोगी ठरत असते आणि अशा वेळी हवाई वाहतूक अतिशय प्रभावीपणे सेवा देत असते. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असेल, त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवायची असेल, अन्नधान्य सेवा पुरवायची असेल किंवा इतर मदत पोहोचवायची असेल, तर त्यासाठी आपण हवाई वाहतुकीचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. हवाई वाहतुकीमध्ये नैसर्गिक मार्गाचा अवलंब होत असल्याने रस्ते आणि लोहमार्गासारखे बांधकाम आवश्यक नाही. आणि विशेष म्हणजे हवाई वाहतूक जी केली जाते त्यासाठी फक्त विमानांची गरज लागते आणि विमानासाठी विमानतळ करण्याची गरज लागते, परंतु कोणत्याही प्रकारचा रस्ते बांधणीचा खर्च नसतो. जसं रेल्वेचे रूळ टाकावे लागतात तसा देखील खर्च त्या ठिकाणी येत नाही, बरोबर. म्हणजे जरी या ठिकाणी सांगितलेलं असलं की कोणत्याही प्रकारे रस्ते बांधण्याचा खर्च नसतो, परंतु हवाई मार्गांचा प्रत्येक विमानांचा मार्ग हा ठरलेला असतो. त्या ठरलेल्या मार्गावरच त्यांना मार्गक्रमण करावं लागतं. आणि एक फायदा म्हणजे रस्ते नसतात त्यामुळे हवाई वाहतुकीमध्ये खड्ड्याचा प्रश्न देखील नसतो.
रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हे कमी प्रदूषणकारी आहे आणि हवाई वाहतुकीचा जर विचार केला तर याद्वारे जे प्रदूषण होत असते ते रस्ते वाहतुकीच्या मानाने अतिशय कमी होत असते आणि जर सर्वात कमी प्रदूषण करणारं जर कोणतं असेल तर ते म्हणजे रेल्वे वाहतूक. इतर वाहतुकीची साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी हे उपयुक्त साधन आहे आणि ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साधनं पोहोचू शकत नाही, रस्ते वाहतूक शक्य नसेल, रेल्वे वाहतूक शक्य नसेल, म्हणजे टेकडी असेल, उंचावरचं ठिकाण असेल, अशा ठिकाणी आपण हवाई वाहतूक करून प्रवाशांची किंवा मालाची ने-आण करू शकतो. तर हे आहेत हवाई वाहतुकीचे विविध फायदे. आता हवाई वाहतुकीचे आपण तोटे बघूया. वाहतूक अत्यंत खर्चिक साधन आहे. महत्वाचा तोटा म्हणजे खर्चिक आहे. यासाठी येणारा खर्च हा काय असतो? अतिशय जास्त असतो. प्रतिकूल हवामानाचा परिणाम ह्याच्या परिचालनावर होऊ शकतो. आता प्रतिकूल हवामान म्हणजे काय? जसं वादळ येणे, बरोबर, किंवा धुकं. समजा वादळ मोठ्या प्रमाणात असेल तर हवाई वाहतूक त्या ठिकाणी काम करू शकत नाही. तसंच मोठ्या प्रमाणात समजा धुकं असेल कारण की धुकं जर असेल तर पुढचं काहीच दिसणार नाही, त्या ठिकाणी देखील हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असतो. हे वाहतूक साधन कमी अंतरासाठी उपयोगी नाही आणि हे वाहतूक साधन फक्त जास्त अंतरासाठी उपयोगी नाही, कमी अंतरासाठी हे अजिबात उपयोगी पडत नाही. यासाठी विमानतळ, हेलिपॅड, नियंत्रण कक्ष इत्यादींचे बांधकाम आवश्यक आहे, ज्यासाठी अधिकचा निधी खर्च करावा लागतो. हे बरोबर आहे की हवाई वाहतुकीसाठी मार्गाचा कोणत्याही प्रकारे खर्च येत नाही, कारण की रस्ते बांधावे लागत नाही, रेल्वे रूळ टाकावे लागत नाही, कारण की आकाशामध्ये, हवेमध्ये याची वाहतूक होत असते. परंतु यासाठी लागणारं जे विमानतळ आहे ते बांधावं लागतं, हेलिकॉप्टर असतील तर हेलिपॅड बांधावं लागतं, नियंत्रण कक्ष बांधावं लागतं आणि यासाठी येणारा खर्च हा अतिशय मोठा असतो. म्हणजे प्रारंभीचा मोठ्या प्रमाणात खर्च हवाई वाहतुकीसाठी करावा लागतो. काही देशांच्या विमानांना इतर देशांमधून उडाणास परवानगी नसल्यामुळे हे क्षेत्र हवाई वाहतूक आंतरराष्ट्रीय निर्बंधाच्या अधीन आहे. आता काही ठिकाणी काय असतं, हवाई वाहतूक ही तशी धोकादायक असते. का धोकादायक असते? कारण की हवाई मार्गे देखील हल्ला केला जाऊ शकतो आणि त्यामुळे अनेक देश काही देशांच्या विमानांना किंवा हेलिकॉप्टर्सला आपल्या देशामध्ये मनाई करत असतात. आलं लक्षात? आणि त्यासाठी विविध प्रकारची निर्बंध असतात, त्या निर्बंधाचं पालन देखील हवाई वाहतुकीमध्ये करावं लागतं. तर हे आहेत हवाई वाहतुकीचे काही फायदे आणि हवाई वाहतुकीचे तोटे. आणि दुसरा फायदा यामध्ये आपल्याला सांगता येईल की हवाई वाहतुकीमध्ये अपघाताचं प्रमाण हे देखील काय आहे? अतिशय कमी आहे. हा देखील फायदा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चौथा वाहतुकीचा प्रकार आहे जल वाहतूक. जल वाहतूक म्हणजे बोट, जहाजे इत्यादींचा वापर करून जलमार्गावर वस्तू, सामान आणि प्रवाशांची वेगवेगळ्या ठिकाणी देशांतर्गत आणि देशाबाहेर देखील वाहतूक करणे होय. जल वाहतूक म्हणजे जहाज असेल, बोट असेल, या मार्गाने मालाची किंवा प्रवाशांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे म्हणजे जल वाहतूक होय. मग जल वाहतुकीमध्ये कोणती साधनं वापरली जातात? तर जल वाहतुकीमध्ये बोटीचा वापर केला जाऊ शकतो, जल वाहतुकीमध्ये जहाजांचा वापर केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय देशाबाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय सेवा दिली जाऊ शकते. जेव्हा वस्तूंची अथवा मालाची आणि प्रवाशांची देशांतर्गत ने-आण होते त्यास आंतरदेशीय जलवाहतूक असे संबोधतात. म्हणजे जेव्हा जल वाहतूक ही एका विशिष्ट देशामध्येच होत असते, म्हणजे भारतामध्येच होत असेल तर त्याला म्हटलं जाईल अंतर्देशीय जल वाहतूक. आणि जेव्हा महासागर अथवा समुद्र मार्गांचा उपयोग हा मालाची व प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी होतो तेव्हा त्यास समुद्री वाहतूक म्हणून ओळखले जाते. आणि जेव्हा जल वाहतुकीमध्ये महासागर किंवा समुद्री मार्गाचा वापर केला जातो तेव्हा त्याला समुद्री वाहतूक असे म्हटले जाते. आणि जेव्हा एका ठिकाणाहून एका देशाहून दुसऱ्या देशामध्ये वस्तू किंवा प्रवाशांची ने-आण करण्यासाठी जल वाहतुकीचा वापर केला जातो तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय जल वाहतूक असं म्हटलं जातं.
भारतामध्ये जहाज वाहतूक मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ शिपिंग देशभरातील समुद्री आणि इतर वाहतुकीच्या विकासाचे निरीक्षण करते. ठीक आहे, तर भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ शिपिंग आहे, म्हणजे जहाज वाहतूक मंत्रालय ते समुद्र वाहतूक, महासागर वाहतूक आणि देशांतर्गत जी वाहतूक होत असते त्याच्यावर निरीक्षण आणि त्यांचा विकास करण्याचं काम करत असते. आता जल वाहतुकीचे फायदे बघा आणि तोटे बघा. पहिल्यांदा आपण त्याचे फायदे बघणार आहोत. अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त साधन आहे. जल वाहतूक ही अवजड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी अतिशय स्वस्त असं साधन आहे. म्हणजे रेल्वे वाहतुकीपेक्षा किंवा रस्ते वाहतुकीपेक्षा आणि जर आपण हवाई वाहतूक बघितलं, या सर्वांच्या मानाने जल वाहतूक हे अतिशय स्वस्त साधन आहे. आणि जर आपल्याला अवजड साधनं न्यायची असतील, अतिशय जड, जी विमानामध्ये देखील नेणे शक्य नाही, तर अशासाठी जल वाहतूक ही अतिशय उपयोगी ठरते. अपघात होणाऱ्या घटनांसंदर्भात सुरक्षित साधन आहे आणि ह्यामध्ये देखील अपघाताचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देण्यास मदत होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जो जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो तो जल वाहतुकीद्वारेच केला जातो. हवाई मार्गाचा वापर केला जातो, परंतु हवाई मार्गाचा वापर जो आहे तो अतिशय कमी आहे आणि सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार जर होत असेल तर तो जल वाहतुकीद्वारेच होत असतो. नैसर्गिक जलमार्गांचा वापर होत असल्याने फारसे परिचालन मूल्य लागत नाही आणि ह्यासाठी देखील आपल्याला रस्ते बनवण्याची गरज नसते, कारण की जल वाहतूक जहाजाच्या साहाय्याने समुद्रावर केली जाऊ शकते, मोठ्या नदीमध्ये केली जाऊ शकते, महासागरामध्ये केली जाऊ शकते आणि ते नैसर्गिक आहेत आणि त्यामुळे यासाठी कोणत्याही प्रकारचे रस्ते आपल्याला तयार करावे लागत नाही, म्हणजे तो खर्च देखील आपला वाचत असतो. रेल्वे वाहतुकीच्या तुलनेने लवचिक, म्हणजे रेल्वेपेक्षा हे वाहतूक थोडंसं काय असतं, लवचिक असतं, म्हणजे आपण काही ठिकाणी थांबू शकतो, परंतु रेल्वे वाहतुकीचं तसं नसतं. आता याचे तोटे बघूया. याची घरापर्यंत उपलब्धता नसते, म्हणजे घरपोच सेवा देत नाही. रस्ते वाहतूक मात्र घरपोच सेवा देतं, परंतु जल वाहतूक घरपोच सेवा देत नाही. प्रतिकूल हवामानाचा ह्यावर मोठा परिणाम होतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, मोठ्या प्रमाणात वादळ असेल, याचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम जल वाहतुकीवर होत असतो. रेल्वे आणि लोहमार्गाच्या तुलनेने धीमी वाहतूक असते. महत्वाचा तोटा म्हणजे याचा वेग हा अतिशय कमी असतो, म्हणजे जर आपण रेल्वेचा विचार केला, हवाई मार्गाचा विचार केला, तर त्या मानाने जल वाहतुकीचा वेग हा अतिशय कमी असतो. बंदर, जहाज, देखभाल इत्यादींसाठी बाबत अधिक गुंतवणूक खर्च असतो. जरी यासाठी रस्त्यांचा खर्च येत नसेल तरी आपल्याला जहाज आणावं लागतं, जहाजासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. जहाज ज्या ठिकाणी आपण थांबवणार त्या ठिकाणी बंदर बांधावं लागतं, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. देखभालीचा खर्च देखील यामध्ये अतिशय जास्त असतो. हा वाहतुकीचा प्रकार सर्व प्रकारच्या समुद्री धोक्याच्या अधीन आहे आणि समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचे धोके असतात ते सर्व प्रकारचे धोके या वाहतुकीला लागू पडत असतात. थोडक्यात काय, तर जल वाहतूक ही आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी अतिशय महत्वाची अशी वाहतुकीचा प्रकार आहे आणि याचा महत्वाचा फायदा म्हणजे मोठ्या प्रमाणात, म्हणजे मोठ्या आकाराच्या अवजड वस्तूची आपण याद्वारे वाहतूक करू शकतो. आणि महत्वाचा तोटा यामध्ये जर सांगायचा झाला तर तो म्हणजे याचा वेग. या वाहतुकीमध्ये वेग हा अतिशय कमी असतो, हा त्याचा महत्वाचा तोटा आपल्याला सांगता येईल. वाहतुकीचा पाचवा प्रकार आहे मोनोरेल आणि मेट्रो. शहरी भागात जलद संक्रमण प्रणालीचे हे प्रकार आहेत. ज्या प्रकारच्या वाहतुकीत कमी ऊर्जा आणि कमी प्रदूषण उत्सर्जित होते. संक्रमण म्हणजे येण्या जाण्याचा जो वेग असतो त्याला म्हटलं जातं संक्रमण. म्हणजे शहरी भागामध्ये माणसांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करण्यासाठी हे अतिशय जलद असे मार्ग आहेत किंवा जलद असे प्रकार आहेत. आणि ह्या प्रकाराचा एक फायदा म्हणजे यासाठी अतिशय कमी ऊर्जा लागते आणि त्यामुळे ह्याद्वारे होणारं प्रदूषण हे देखील अतिशय कमी असतं. मोनोरेल अशा प्रकारची असते की ज्यामध्ये एकाच मार्गावर एकल रेल असते.
म्हणजे ह्यामध्ये एकाच मार्गावर एकच रेल्वे ही चालत असते. प्रवाशांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत बरेच फायदे असतात, जसे की कमी छेदणारी वळणे, वाहतुकीची कोंडी नसणे, टक्कर होण्याची समस्या नसणे इत्यादी. आता जी मोनोरेल आहे किंवा ज्याला मेट्रो असं देखील म्हटलं जातं, त्यामध्ये फायदा काय असतो? एक तर त्यामध्ये बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी सोयीस्कर अशी जागा दिलेली असते. संपूर्ण एअर कंडिशन असते, वातानुकूलित केलेली असते. त्याबरोबर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वाहतुकीची कोंडी नसते. मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वळणं देखील नसतात आणि कमी अंतरासाठी त्यांचे जे स्टॉप दिलेले असतात, बरोबर, स्थानक असतात, ते देखील अतिशय कमी कमी अंतरावर असतात. म्हणजे कमी अंतरासाठी देखील आपण त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो. खाली त्या प्रकारचं मोनोरेलचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मोनोरेल किंवा मेट्रो असते. 6वा आहे रोपवे. रोपवे हा वाहतुकीचा असा मार्ग आहे जिथे दोन डोंगराची टोके अथवा दोन दऱ्या अथवा नदी ओलांडून दोन ठिकाणांना लोखंडी दोराद्वारे जोडले जाते. रोपवे वाहतुकीत ट्रॉली लोखंडी दोरावर जोडलेल्या चाकांवरून फिरतात आणि प्रवासी व मालाची वाहतूक करण्यासाठी वापरतात. आता रोपवे हे देखील आपण ह्या चित्रामध्ये बघा, तुम्हाला रोपवे दिसते कशा प्रकारे असतं. हे दोन दरी असतील, म्हणजे दोन डोंगर असतील आणि त्याच्यामध्ये जी दरी असतील, तर या ठिकाणी एका डोंगराच्या एका टोकाला आणि डोंगराच्या दुसऱ्या टोकाला, दुसऱ्या साईडची जे डोंगर आहे त्याच्या दुसऱ्या टोकाला एक लोखंडी दोरी बांधली जाते आणि त्यामध्ये ट्रॉलीचा वापर करून माणसांची किंवा मालाची ने आण केली जाते. तर अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी समजा दरी असेल किंवा मध्ये नदी असेल, हा जर अडथळा येत असेल तर त्या अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी रोपवेचा वापर केला जातो. रायगड किल्ला रोपवे, श्रीनगर मधील सोनमार्ग येथील रोपवे इत्यादी. तर अनेक ठिकाणी आता रोपवे आलेले आहेत, हे आपण चित्रामध्ये बघू शकतो. 7वा आहे पाईपलाईन. सदर वाहतुकीद्वारे बहुतेक वेळा द्रव अथवा वायू पदार्थ यांची वाहतूक केली जाते. पाईपलाईन याच्यामधून द्रव किंवा वायू पदार्थ यांची वाहतूक केली जाते. कमी अंतरावर सांडपाणी, गाळ किंवा पाणी वाहून नेण्यासाठी याचा अवलंब होतो. तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू वहनासाठी लांब पल्ल्याच्या अंतरासाठी देखील याचा वापर केला जातो. पाईपलाईन द्वारे देखील वाहतूक केली जाते. मग ह्याद्वारे काय माणसांची वाहतूक केली जाते का? अजिबात नाही. तर याद्वारे पाण्याची वाहतूक केली जाऊ शकते, सांडपाणी आहे त्याची वाहतूक केली जाऊ शकते, गाळ असेल त्याची वाहतूक केली जाऊ शकते. त्याचबरोबर जो नैसर्गिक वायू असेल, म्हणजे आपण एलपीजी गॅस वापरतो, बरोबर, आपल्याकडे काय असतं, एलपीजी गॅसचे सिलेंडर असतात. परंतु जर मुंबई सारख्या शहरामध्ये बघितलं, ठाण्यासारख्या शहरामध्ये बघितलं, तर सिलेंडरचा वापर केला जात नसतो, तर त्या ठिकाणी पाईपलाईन असते. त्या पाईपलाईन मधून एलपीजी गॅस आपल्याला पुरवलेला असतो. म्हणजे तो नैसर्गिक वायू असेल किंवा जे खनिज तेल असेल याची वाहतूक करण्यासाठी पाईपलाईनचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे वाहतुकीचे विविध साधनं आहेत, विविध प्रकार आहेत. प्रत्येक वेळी वाहतुकीचं कोणतं साधन वापरलं जाईल, हे त्याचे फायदे कोणते आहेत, त्याचे तोटे कोणते आहेत याच्यावर अवलंबून असते. आणि आपल्याला, व्यावसायिकाला कोणत्या प्रकारची वाहतूक सोयीस्कर ठरेल, कोणत्या प्रकारचा माल वाहून न्यायचा आहे, त्यानुसार कोणत्या प्रकारच्या वाहतुकीचं साधन वापरायचं हे व्यावसायिक ठरवत असतो.